आणि दोन्ही खेळाडू सिटी गटाच्या माध्यमातून जर पाहिलं आपण खूप मोठ्या संघाचं सहभाग आहेत. तर निश्चित सिटी क्रिकेट जर विचार केला आपण भरस्फोट वळपाडा संघाचं प्रतिनिधित्व दोन्ही खेळाडू करतात. पहिला चेंडू थोडासा टप्पापर्यंत अँगल बनून थोडासा चेंडू बाहेर निघून जातोय. मी चांगली सुरुवात इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण ज्या प्रकारे सुरुवात करतोय. संघाने एक चिराग सज्ज होताना चांगली सुरुवात सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र निश्चित दोन्ही समांतर रेषेच इशारा करताना खातं उघडतोय शिलमाता वर्ल्ड संघाचं अवांतर धावसंख्येने वाईटच्या स्वरूपात. आतिश पाटील साठी जर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षेत्रात आपण कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि शॉर्ट थर्ड मॅन ऑनसाइड जर पाहिलं आपण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन बाउंड्री आणि एक मिड विकेट. याच पात्र हा फटका हुकचा आहे पण हातात जाऊन विसावेल. पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज बाद. स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतायत RD 4440 चषक 2021 हा पहिला दिवस आणि या स्पर्धेचे आयोजक विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विजयदादा म्हात्रे साहेब आणि संपूर्ण चिरवा स्पोर्ट कोणगाव बी संघाच्या माध्यमातून हा आयोजन पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि खास चिरवा बी संघाचा संगणक निलेश यांची फाट मेहनत पाहतोय आपण ऑल सहकार्याच्या माध्यमातून. आणि निश्चित कौतुक करेन मी सकाळपासून पाहतोय आपण प्रशांत म्हात्रे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. तर गोलंदाज सज्ज होताना राईट मध्ये विकेट चिराग. चांगला चेंडू म्हणता येणार नाही डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि वाईटचा इशारा येतोय. परत चेंडू टाकावा लागेल. दुसरी वाईट चेंडू या षटकामध्ये पाहतोय आपण. आतापर्यंत बॅटनी कुठल्या प्रकारे धावा आल्या नाही. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात म्हणजे हा लांबलचक षटक ठरणार आहे. हा पहिले षटक चिराग यांचं. आतिश पाटील संघाला निराश केलंय. षटकार खिचण्या नादामध्ये मिडविकेट क्षेत्राकडे झेल देऊन बाद होतोय. खातं उघडता आलं नव्हतं आतिश पाटील याला पण इथं मात्र आतिश भांबरे टर्न केलंय चेंडूला. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खूप छान आहे. अतिशय वेगात चेंडू मागे 2-2 शतक धावताना पण इथं मात्र चेंडू निघून जाईल. सीमा पार अफलातून चौकार. उघडताना संघात धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र आता एका गडीच्या मोबदल्यामध्ये 6 किमान 50चा आकडा पार करावा लागेल जर या मैदानावर या खेळपट्टीवर जर सामना जिंकायचा असेल. कारण की प्रति षटकामागे 12 किंवा 10ची सरासरी थोडीशी कमी पडते. आणि आज पाहिलं आपण की सर्व संघांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास संघाने विजय संपादन केलेला आहे. याच पात्रात चांगला फटका आहे. उडवलंय चेंडूला मिड विकेटच्या दिशेकडे इशारा काय येले पाहिजे आणि चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार हा दमदार चौकार. या चौकारांनी व्यक्तिगत आतिश भांबरे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे स्ट्राईक रेट जर पाहिलं 400च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करतोय. आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा संघात धावसंख्या पाहतोय आपण. द्विरंकित प्रवेश करते 10. एक चांगली दमदार फलंदाजी आतिशच्या बॅटमधून सफल झालंय. इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. सुरेख कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय आपण चिराग माळी. रानाळ संघाचा खूप मोठं नाव आहे सातत्याने पाहतोय आपण. मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट मध्ये एक मोठी छाप सोडणारा खेळाडू आहे. निश्चित पुढचं धावतं वर्णन परिवर्तन कॉमेंट बॉक्स मध्ये मॅजिकल ऑफ मराठी वयचे डॉक्टर गौली सर आपण ऐकूया.
धन्यवाद सुनील पवार. यावेळेला मात्र चेंडू आपण बघितला स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अमांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 11. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला शिवमाता वर्ल्ड संघाने. चिराग माळी यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू, पूर्णपणे बीट झालेला आहे फलंदाज आणि पूर्णपणे बीट झालेले यष्टीरक्षक. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. संघाचा 12th मॅन आहे, त्याची मला ट्रॅक थोडीशी वेगळी आहे, जीन्स घातलेली आहे, त्यामुळे या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. यस, कारण आमचे या ठिकाणी स्कोरर राजू पाटील लगेचच यामध्ये ऍड करतील, कारण पहिलं षटक समाप्त झालेलं आहे, त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 + 2 17 धावा झालेल्या आहेत. नाणेफेक हरल्यानंतर शिवमाता वर्ल्ड संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. 17 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक चिराग माळी याचं. एक फलंदाज बाद झाला होता, आतिश पाटील 0वर बाद झाला होता. त्यानंतर मात्र आतिश भांबरे यांनी 2 चौकार लगावले. महेश याच खातं उघडायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय करण. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय. यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट टॉस बॅकवर्ड, एक शॉर्ट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक जो मिड ऑफला आहे. हे 4 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या आतमध्ये आहेत. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. करण शॉर्ट रन अप. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, मिसफील्ड होतोय. पहिली धाव तुम्ही जेव्हा वेगात पूर्ण करतात तेव्हा तो क्षेत्ररक्षक असतो त्याच्यात थोडासा एक मानसिक दबाव निर्माण होतो, कारण त्याचं 2 ठिकाणी लक्ष असतं. एक तर चेंडूवर लक्ष असतं, दुसरी गोष्ट म्हणजे जे धाव घेत आहेत फलंदाज त्याकडे सुद्धा लक्ष असतं. त्याला बऱ्याचशा वेळा अशा ठिकाणी मिसफील्ड होतं आणि दुसऱ्या धावीची शक्यता आपोआप निर्माण होत असते. कारण स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये. 20 क्रिकेटला सुरुवात झाली 2003 ला आणि तिथून मात्र जी इम्प्रोव्हायझेशनला खूप सुरुवात झाली. इम्प्रोव्हाइज फटके सातत्याने खेळतात मिस्टर 360 डिग्री AB डिव्हिलियर्स, जो आपल्याला यानंतर कुठल्याही स्पर्धेमध्ये दिसणार नाहीये. दुर्भाग्य म्हणता येते मित्र म्हणेन क्रिकेट शौकीनांचं. याला फुलटॉस चेंडू मात्र हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येते, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धावेची संधी मिळते, ती महेशास. धावसंख्या झालेली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सर्वोच्च धावसंख्या उभी केली तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा 69 धावा हाय स्कोर होता पहिल्याच मॅच मध्ये. आता देवरुंग संघासमोर या संघाला पराभव पत्करावा लागला दुसऱ्या फेरीमध्ये. कारण यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा टायमिंग साधता आलेलं नाही. खेळायचं होतं खरं तर पॉइंटला, पॉइंट किंवा थर्ड मॅनला. चेंडू मात्र शॉर्ट फायनलिंगला येतोय आणि फक्त एकाच धावीची संधी मिळते. 21 धाव होत आहेत.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. शिळोमाता वर्ल्ड विरुद्ध विलासमती राहणार. याला फुलटा चेंडू पुन्हा एकदा महेशला चांगला समाचार घेता आलेला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला ते धोकादायक ठरू शकतोय, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. 1 बाद 23. या दोघांमध्ये मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते. 22 धावांची पार्टनरशिप, पण एक वेगवान पार्टनरशिप म्हणता येणार नाहीये, कारण दुसरं षटक जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. पाहतोय आपण आतिश भांबरे खेळतोय. 2 चौकार लागवलेले आहेत. 5 चेंडूचा सामना केलेला आहे. 9 धावांवर खेळतोय. आणि महेश खेळतोय 4 चेंडूचा सामना करून आपल्या वैयक्तिक 5 या धावांवर. कारण यावेळेला मात्र एक टॉप आहे. चेंडू हवेत आणि शॉर्ट फायनलला एक सहज सोपा सुंदर झेल. बाद होण्यापूर्वी आपण बघितलं की 5 चेंडूंचा सामना केला. 5 धावा झेलबाद झाल्या. 5 धावांवर झेलबाद झालेला. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र अजून थांबलेली आहे. धावसंख्या 23. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि प्रतिक्रिया संधी मिळते खातं उघडण्याची. धावसंख्या होती 24. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. थोडंसं उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, मात्र एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. भविष्याला फटका खेळलेला चेंडू हवेत आणि गीतेश माळी चेंडू खाली येतोय आणि एक चांगला झेल समाप्त करतोय. हा झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून दिलेले आहे भविष्याने. कारण आपण पाहतोय की आतिश भांबरे असा एक फलंदाज आहे, कुठल्या क्षणी मोठे फटके खेळू शकत होता आणि ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट भविष्याने प्राप्त करून दिलेली आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 24-24. यावर मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू सरळ जात होते मिड विकेट टीम मधून क्षेत्ररक्षक होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव टाकला जातोय. धावबाची शक्यता आहे, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. मित्र म्हणून की रॉंग अँड थ्रो, चुकीच्या ठिकाणी थ्रो केला गेला. जर स्ट्राईक एंडकडे थ्रो केला असता, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. पण 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 26. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला चेंडू मात्र स्वेर आहे, दिशाहीन आहे. उजव्या च्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 27. आतापर्यंत अवंतरचा आकडा जो आहे तो सुद्धा वाढतोय, कारण आतापर्यंत 8 धावा या अवंतरच्या रूपाने मिळाल्या आहेत. भाषा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण चिराग माळीपासून चेंडू दूर आहे. चिराग लॉंग ऑफला आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफला. चिराग यांनी बघितलेला आहे की झेल होणार नाहीये. हे फार योग्य असतं, कारण बऱ्याचशा वेळेला तुम्ही झेल घेण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जातो. राईट आर्म. याला पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या वेगाने वाढते 34-34. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. सरासरी जर आपण बघितली 11.33. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजीव पाटील या ठिकाणी माहिती देत आहेत की 11.3 तिच्या सरासरीने धावा जमवल्यात. आणि आता मात्र शिवमाता वळ हा संघ 50+ कडे पाहत असणार आहे, कारण अंतिम षटक आणि वैभव खेळपट्टीवर आहे. प्रत्येक खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. And वैभव याच्या बॅटमधून हा चौकार निघाला. यापूर्वी वैभवाने एक षटकार लगावला होता. 38 धावा झाल्या. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय याला फटका केलेला आहे. याला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत वैभव या संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 40. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र 45+ कडे पाहत असणार शिरोमाता वर्ल्ड संघ. वैभव मात्र एक चांगली फलंदाजी करतो. वैभव आतापर्यंत एक षटकार लगावलेला आहे, एक चौकार लगावलेला आहे आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा पटकावलेल्या आहेत. अक्षय पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहे. क्षेत्ररक्षकात कुठल्याही प्रकारे बदल नाहीये. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफळाचित वैभव. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि अराउंड दी लेग परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि यॉर्कर चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि मधली एष्टी वाकवली होती. अराउंड दी लेग त्रिफळाचीत झाला होता. निम्म संघ कारक झालेला आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 40. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वाईजचे डॉक्टर गवली सर. तर जो टार्गेट पाहतोय आपण 48 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी विलास मूर्ती रानाल या संघासमोर उभं केलंय आणि अंतिम चेंडूवर ज्या प्रकारे षटकार ठोकल्या गेलं आणि तिथून मात्र एक सम्मानजनक धावसंख्या आहे आणि जिथं 50च्या जवळपास शेलूमाता वळ या संघाने मजल मारलेली आहे आणि ह्या जो आकडा 48 धावाचा पार करेल की नाही हे पाहायचं आहे. तर RD 444 चषक 20-21 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात जर विचार केला आपण शेवटचं सत्र आपण पाहतोय. तिसऱ्या सत्रामध्ये आपलं इथं आगमन झालेलं आहे आणि तिसऱ्या सत्रातला पहिला सामना पाहतोय आपण. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. या स्पर्धेचे आयोजक विजयदादा मात्रे विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते त्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण चिरोबा स्पोर्ट बी या संघाच्या माध्यमातून हा चांगला आयोजन पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. विद्यमान अध्यक्ष साहेब जे आहेत त्यांच्याच नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण.
विनोद दादा पाटील साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आरडी एक मोठं नाव आहे. जर विचार केला आपण मग ग्रामीण क्रिकेट असो की मग सिटी क्रिकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लिव्हिंग एज आणि इथं मात्र निश्चित सॉफ्ट डिसमिसल होता, पण चिवंदान दिल्या गेलं. डावक्रॉप फलंदाज देवेश याला खातं उघडतोय. देवेश 48 धावाचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये प्रति षटकामागे जर सरासरी पहिले आपण 12 धावाची सरासरी पार करावी लागेल आणि विलासमूर्ती राणा संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. तर दुसऱ्या साईडला जर पाहिलं आपण शिलोमाता वर्ल्ड संघाची गोलंदाजी सुद्धा भक्कम आहे, म्हणून चेंडू बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. संघर्ष किती करा पण निकाल काय लागतो यावर सुद्धा अवलंबून असते. सामन्यामध्ये संघर्ष तर प्रत्येक करता, पण त्याचा निकाल काय लागतोय या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे प्रत्येक संघाच्या खेळाडूसाठी. आणि त्याच पाहिलं की आपण जो सामना रंगला होता त्याचा संघर्ष सुद्धा पाहायला मिळालं आणि हे निकाल सुद्धा सुरेश संघाच्या बाजूने चांगला लागला, म्हणजे विजय साकार केला होता. यास पात्र उडवले, उंच चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये, दुरून येतोय, पोहोचू शकणार नाही. तोपर्यंत मात्र सहज दुसरी धाव इथं मात्र पूर्ण करेल फलंदाज भावेश. स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 3. प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी पार करायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर जयदुर्गा सुरई ये आणि चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत लगेच लढत होणार आहे. तर सुरई संघाचा संगणक आपण हळूहळू टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुरई संघाचे खंदे पाठीराखे जर पाहिलं आपण जो पंकज एक लोकप्रिय नाव आहे सुरे गावामध्ये. यावेळेस पाहता पाहतो की चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण चेंडून बॅटचा संपर्क होत नाही. चांगला षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज. जर पाहिला आपण उज्ज्वल वेपिड एंड या टोकाकडनं मारा करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज सलामीचा विलासमूर्ती राणा संघाचा भावेश. बिनबाद 3 अशी धावसंख्या. पहिले षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. यासमध्ये चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर क्षेत्राकडे पाहतोय आपण, अतिशय वेगात चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र चांगला तालमेल, एक सिंगल सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण भावेश याला. व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये 3 या धावसंख्या नॉट स्ट्राईकला आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 4. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय गोलंदाज उज्ज्वल. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण की तुम्हाला रोखायचे प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी आणि पहिल्या 4 चेंडूवर फक्त 4 धावा. शिलोमाता वर्ल्ड संघाचा एक युवा गोलंदाज उज्ज्वल. समोर डावकर फलंदाज पाहतोय आपण देवेश विलासमूर्ती राणा संघाचा. पहिल्या फेरीतल्या आजच्या दिवसातली शेवटची लढत पाहतोय आपण. गोलंदाज उज्ज्वल दूर जाताना आमच्याकडून. यास मात्र टर्न केल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. आतिश पाटीलचा चांगला थ्रो येतोय पण निशाणा लागत नाही. जर क्वचित निशाणा लागला असता तर परतीचा प्रवास करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज देवेश याला. देवेश व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय 2 वर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 5. आक्रमण करावं लागेल. अजून एक मोठा फटका पाहिला ना आपण, कारण की सरासरी जर पाहिली आपण 12 धावाची सरासरी आहे, त्यामध्ये एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. पण आतापर्यंत अतिशय छान लेंथ लाईन अचूक टप्प्यावरचा मारा पाहतोय आपण गोलंदाज उज्ज्वलच्या माध्यमातून. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. चांगला चेंडू होता, टर्न केला चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. परत चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण शॉर्ट मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र रोखू शकणार नाही. सिंगल, अंतिम चेंडूवर एक सिंगल आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या ती 6. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत आगरी समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व, कवी, लेखक आणि एक उत्कृष्ट समालोचक जे अलंकारिक भाषा नेहमी वापरतात. एक सुमधुर आवाज, एक नामांकित समालोचक महाराष्ट्रातले दशरथजी पाटील. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. नक्कीच आपल्या शुभेच्छा इथपर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. तर निश्चित एक खूप मोठे समालोचक मनोरंजन करण्यासाठी आणि या निश्चित सातत्य शब्दाचा भांडार ज्याच्याकडे आहे दशरथ पाटील सर सुद्धा या सामन्याचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेताना खूप खूप धन्यवाद दशरथ पाटील सर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 6. बिनबाद आता मात्र सरासरी वाढलेली आहे, कारण की जी 12ची सरासरी होती ती आता मात्र 14 धावाची सरासरी झालेली आहे.
इथून मात्र आक्रमण करावं लागेल. फलंदाजी खूप मोठी आहे विलासमूर्ती रनर संघाकडे. जर अजून पाहिला आपण त्याचा कीमॅन असा खेळाडू तो म्हणजे चिराग माळी अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत आणि जोपर्यंत तो असेल तो मात्र निश्चित सामना फिरवण्याची क्षमता त्या खेळाडूकडे आहे. पण इथं मात्र कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मारा केले उज्ज्वलांनी. एक दमदार कामगिरी. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. विकेट जरी प्राप्त केला नसेल दबाव टाकले फलंदाजावर आणि इथून मात्र अपेक्षित आहे की आता मात्र विकेट प्राप्त होईल. कारण की ज्या प्रकारे दबाव पहिल्या षटकामध्ये टाकलं होतं सरासरीचं आणि अशा स्थितीमध्ये फलंदाज मारायला जातोय आणि विकेट बहाल करतोय. किती वेळा पाहिला आपण. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आतिश पाटील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट भिवंडी मध्ये. जर पाहिला आपण पहिला चेंडू हुकचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल फायनली बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा दमदार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारांनी स्वागत आतिश पाटील यांचं पाहायला मिळालं. आणि फलंदाज जर पाहिला पण भावेश सलामीवीर फलंदाज आहे आणि कधी पण आक्रमण करू शकतो ही क्षमता आहे. आणि पहिल्या चेंडूवर सिद्धता करताना पाहतोय आपण खराब चेंडू होता योग्य फायदा उचललाय आणि हुक फटकेच्या माध्यमातून चौकार वसूल केलाय. यास मात्र वेगवान चेंडू होता सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली चेंडूची हाताळणी करतोय तर मात्र आतिश पाटील सुरेख वापसी करताना पाहिलं आपण. जवळपास स्लॉक स्वीप करायचं होतं पण चेंडूच्या लाईनमध्ये बॅट नव्हती आणि बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 10 बिनबाद. परत सफल झालाय उडवलंय चेंडूला हुक फटकेच्या माध्यमातून दुरून शतक येईल फक्त चेंडू आणण्यासाठी. पंचाचा इशारा होतोय सीमा पार. अजून एक दमदार हा चेंडू टाकणं टाळावे लागेल इथं मात्र आतिश पाटील यांना. कारण की ज्या प्रकारे प्रहार करतोय भावेश. परत दुसरा चेंडू पाहिला आपण तिसरा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता आणि धीम्या गतीचा त्या लाईनला ओळखतोय थोडं सफल होतोय आणि एक चांगला हुकचा फटका पाहिला आपण. फायनली बाउंड्रीच्या बाहेर अजून पाठवलंय 4 धावेसाठी. आता मात्र भावेशच्या बॅटमधून दुसरा चौकार निघालाय. व्यक्तिगत जर पाहिला आपण तो 12 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि त्यांनी आतापर्यंत विचार केला आपण 7 चेंडूचा सामना केलेला आहे. धावसंख्या जर पाहिली आपण 14 सरासरी 12 धावाची आहे पण अजून ती सरासरी पूर्ण करता आली नाही या षटकापर्यंत. आतिश पाटील परत एकदा वापसी करण्याचा प्रयत्न करेल की मात्र भावेश आक्रमण करेल. 48 धावाचं टार्गेट आहे विलासमूर्ती रनाळ संघासमोर. सामना जो पाहतोय आपण शिलुमा तावळ विपक्ष. इथं मात्र फाईट करताना राणाला संघ. चांगला फटका इथं मात्र म्हणता येणार नाही. उंच उडवलेलं आहे स्वतः आतिश पाटील. चेंडू खाली कुठली चुकी नाहीये. एकच चांगलं अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिला फलंदाज बाद होतोय. राणा संघाचा पहिला फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर ज्याची चर्चा करत होतो की पहिल्या चेंडूपासून सामन्याची की चिराग माळी यांच्यावर खूप काही मोठं विश्वास असेल संघनायकाचं राणा संघाचं आणि तोच खेळाडू पाहतोय क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी. संघ अडचणीत आहे कारण की जी सरासरी पाहतोय आपण प्रति षटकामागे 12 ती सरासरी पूर्ण करता आली नाही आणि पहिला फलंदाज सुद्धा गमावलेला आहे 22च्या स्वरूपात. पहिला दे धक्का. धावसंख्या पाहतोय आपण 14. अजून खूप मोठं लक्ष आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल तर चिराग माळी याला आक्रमण करावं लागेल कारण की अजून आमचे गुणलेखक सांगतात की इथून मात्र 34 धावीची आवश्यकता आहे 14 चेंडूमध्ये. थोडंसं संघर्ष करावं लागेल इथं मात्र राणा संघाला. ज्या प्रकारे शिलूमाता वड संघाचं एक मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे आतापर्यंत खेळ त्यांनी दाखवलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना 47 धावा धावफल करून 48 धावाचं टार्गेट उभं केलंय. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये उज्ज्वलांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. तिकट मारा केलाय आणि फक्त 6 धावा खर्च केला. या षटकामध्ये मात्र जर विचार केला आपण पहिल्या 4 चेंडूवर 2 चौकार आणि 1 विकेट प्राप्त करतोय आतिश पाटील. समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी देवेश. डावखुरा फलंदाज धोनी डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर आहे. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडिस वर उभा आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हर पॉईंट. याच पता लॉफ्टेड फटका. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार.
दमदार शॉट पाहिला आपण मिड विकेटच्या वरतून दूर असा निघून गेलाय आणि अंतिम चेंडूवर जर पाहिला आपण पाचव्या चेंडूवर मोठा फटका आलाय आणि त्याच फटकेने जर पाहिला आपण आता मात्र एक चांगली धावसंख्या आहे. धावफलकावर पाहतोय आपण 20. देवेशच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. 13 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की अजून 28 धावेची आवश्यकता आहे. सोपं नसणार आहे रनर संघासाठी, पण अशी जर गोलंदाजी केली, शॉर्ट पिच चेंडूचा जर मारा केला तर मात्र निश्चित त्या संधीचं सोडणं केलं जाऊ शकतोय रनर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 20. एक बाद 48 धावचं टार्गेट समोर आहे, तो स्वीकारताना चांगली सुरुवात. पहिल्या विकेटसाठी जर पाहिलं आपण 14 धावाची भागीदारी होती आणि आता मात्र दुसऱ्या विकेटसाठी एक अजून चांगली पार्टनरशिप होईल काय हे पाहायचं. आतापर्यंत जर पाहिलं आपण 6 धावाची पार्टनरशिप, त्यामध्ये षटकाराचा वाटा होता देवेशच्या बॅटमधून. आतिश पाटील मागणं षटक आतापर्यंत जर विचार केला आपण तर 14 धावा खर्च केले तर एक गडी बाद केलाय. पण तुम्ही जेव्हा 15 किंवा 12च्या वरती धावा खर्च करतायत ना, विकेट जरी प्राप्त केला त्याला महत्व नसते. यावेळेस चांगला चेंडू होता, अतिशय सुरेख लेंथवरचा चेंडू आणि याचबरोबर होता आपण षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र विलासमूर्ती रनर संघाची धावसंख्या पाहतोय आपण 1 बाद 20. आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून 28 धावाची आवश्यकता असेल. यानंतर दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना होईल, तो म्हणजे जयदुर्गा सुरई या संघाने पहिल्या सामन्यामध्ये एक बलाढ्य संघाला अतिशय थरारक रंगल्या सामन्यामध्ये मात्र शेवटी पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेले आहे. आणि या चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल मात्र तो जयदुर्गा सुरई या संघासोबत लढत देईल, ज्या संघाकडे सातत्याने पाहतोय आपण की रुपेश सारखा एक अतिशय चांगला उच्च कोटीचा फलंदाज, त्यानंतर एक चांगला ऑलराऊंडर सुजित सारखा, अतुल हा सुद्धा एक अतुलनीय कामगिरी करणार आहे. त्यानंतर मात्र अक्षय आणि आकाश ही जोडी टॉप युवा जोडी आहे या संघामध्ये. त्यानंतर विनोद पाटील सुद्धा एक चांगला क्लास फलंदाज म्हणजे ओळख आहे. पण हा सामना कोण जिंकेल, कारण की 12 चेंडू 28 समीकरण आहे रानाळ संघासमोर आणि रानाळ संघाचा भिंत म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे चिराग माळी खेळपट्टीवर आहे. जर शेलुमाता वर्ल्ड संघाला सामना जिंकत असेल तर चिराग माळी याला लवकर बाद करणं गरजेचं राहील, तरच हा संघ सामना जिंकण्याकडे वाटचाल करेल शेलुमाता वर्ल्ड संघ. जर रानाळ संघाला सामना जिंकत असेल तर मात्र जोपर्यंत विजय साकार होत नाही तोपर्यंत मात्र चिराग माळी याला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. चिरागसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉईंटला काही क्षेत्ररक्षक पाहतोय, जवळपास कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. ठीक आमच्या समोर लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्यानंतर स्कोरलेक शिमेरेश्वर स्वतः आतिश पाटील यांना आपण पाहू शकता. अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण आतिश भांबरे, एक युवा ऑलराऊंडर, कित्येक वर्षापासून पाहतोय. खेळाडूचं प्रदर्शन आपण खूप चांगलं आहे शेलुमाता वर्ल्ड संघासाठी, की मात्र नित्य सिटी क्रिकेटचा विचार केला तर एक सुद्धा अतिशय महान ऑलराऊंडर आहे. पहिला चेंडू सफल झाला होता, आपण निघून जातोय मधल्या एसटीच्या वरतून विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथं मात्र बीट होतोय फलंदाज चिराग माळी. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर पाहतोय आपण 20. तिसरे षटक प्रगतीपथावर, 11 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 28 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं परिवर्तन पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण आतिश भांबरे सज्ज होताना. फुल टॉसवर फटका आहे, फटका फसेल की मात्र जातोय लॉंग ऑनच्या वरतून हा उत्तुंग षटकार. टायमिंग सुरेख होती, लाजवाब टायमिंग आणि थोडंसं शक्तीचा सुद्धा वापर केलाय आणि लॉंगनच्या वरतून ठोकलाय हा एक उत्तुंग षटकार. षटकाराने चिराग माळी आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पहिले आता मात्र पुढे सरकते ती 1 बाद 48 धावचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र 26. अजून सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलेला आहे. आपण निश्चित जोपर्यंत मित्र आता उल्लेख केला होता की चिराग माळी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र सामना निश्चित एकतर्फी बनवण्याचा प्रयत्न करेल. जर शेलुमाता वर्ल्ड संघाला सामना जिंकत असेल तर चिराग माळी याला बाद करणं गरजेचं आहे. 48 धावाचं टार्गेट आहे, तो स्वीकारताना मात्र एक चांगली सुरुवात आता मी म्हणेन या षटकामध्ये. ज्या प्रकारे षटकार ठोकलंय चिराग माळी यांनी आणि धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर धावा आहेत त्या 26. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 10 चेंडूमध्ये 22 धावेची आवश्यकता आहे. खूप मोठी चर्चा पाहिली आपण
इथं मात्र चेंडूचा थोडासा आकार कुठेतरी खराब झाला होता, त्यावरून चर्चा केली दोन्ही पंचांनी आणि परत सामन्याला सुरुवात होताना थोडीशी चूक कमजोर ठरू शकते सामन्याच्या निकालावर, कारण की ज्या प्रकारे लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. यावेळेस मात्र धीम्या गतीचा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पापट्यात थोडासा चेंडू बाहेर निघणारा होता आणि त्यावर मात्र बीट होते फलंदाज चिराग. 3 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र अजून तब्बल 22 धावेची आवश्यकता आहे राणा संघाला सामना जिंकण्यासाठी. टर्न केले चेंडूला खाली क्षेत्रामध्ये, दुरून क्षेत्ररक्षक येतोय आतिश पाटील. आता मात्र चेंडूवर पोहोचतोय, पण त्या दरम्यान अतिशय वेगात दुसरी पण धाव सहज पूर्ण करतोय. वेळ होती या दुसऱ्या धावेची आणि या 2 धावेनी चिराग व्यक्तिगत 8 वर आणि विलास मूर्ती राणा संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकणार ती 28. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. या 2 चेंडूवर एखादा विकेट जर प्राप्त केलंय तर मात्र खरतर आव्हान असेल राणा संघासाठी आणि इथून जर एखादा अजून मोठा फटका मारलाय तर मात्र सहज विजयाकडे वाटचाल करेल राणाला संघ. चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय शिलमात तवळ आणि राणा संघामध्ये. याच मात्र चांगला चेंडू होता, काय घडलंय पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, शॉर्ट फाईन लेग थर्डमॅन च्या आतमध्ये आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 29 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 7-19 असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अजून मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलंय आणि या राणा संघाची एक महत्वाची बाब म्हणजे चिराग माळी हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. परत एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आणि याच चेंडूची आवश्यकता होती. आता मात्र निश्चित गवली सर थोडस जर विचार केला आपण तर पारडा थोडस जड आहे, पारडा जड आहे शिलमाता वळ संघाचं. 6 चेंडू आणि 19 एवढं सोपं नसते. जेव्हा 15च्या वरती धावा अंतिम षटकामध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा मात्र दबाव असतो फलंदाजावर. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, पण कौतुक करावं लागेल षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र चांगली कमबॅक करतोय. आता मात्र समीकरण थोडंसं खडतर आहे राणा संघासाठी. जयदुर्गा सुरई ये संघाचा कर्णधार, निश्चित आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुरई संघाचा कर्णधार सामना संपण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचंय. 6 चेंडू 19 असं समीकरण आहे. हा सामना जिंकण्यासाठी फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल की मात्र आक्रमण करेल चिराग माळी या षटकामध्ये. अंतिम षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण शिलमाता वळ संघाच्या माध्यमातून वैभव पाटील. एक युवा गोलंदाज कडे चेंडू सोपवलाय संगणकाने आणि त्यावर खरा उतरेल काय आणि समोर मोठा अडथळा आहे तो म्हणजे चिराग माळी. खूप मोठा नाव आहे आणि नावाप्रमाणे कित्येक वर्षापासून सातत्याने कामगिरी करतोय. 6 चेंडू 19 असं समीकरण इथं मात्र राणा संघासाठी. सुरई संघाचा कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये. वैभव सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल चिराग माळी. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेले पाहू शकता आपण. चिराग साठी 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये. एक शॉट थर्डमॅन, दुसरा पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंट, तिसरा पाहतोय आपण कव्हर पॉइंट आणि चौथा पाहतोय आपण शॉर्ट मिड विकेट म्हणजे सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे गोलंदाज धुरा सांभाळेल गोलंदाज वैभव. 6 चेंडू मध्ये रोखायचे वैभव याला 19 आणि बनवायचे चिराग माळी याला 19 धावा 6 चेंडू मध्ये. चला आपण वेळ जास्त घेतात विनंती आपल्याला वेळ कमी घ्या, आपण लगेच सामन्यात सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 19 असं समीकरण. पहिला चेंडू पाहतोय की लाईन कुठे खूपच खराब लाईन आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल वैभव याला. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 बोनस धाव मिळाली. सज्ज होताना गोलंदाज वैभव, दुरांच्या टोकाकडनं समोर चिराग. कधी कधी नावाचा सुद्धा दबदबा निर्माण असतोय गोलंदाजावर. याच पाता फ्लिक केलंय, अतिशय सुरेख फटका, षटकार.
काय सुरेख फ्लिकचा फटका पाहिला आपण मनगटामध्ये ताकद होती आणि टायमिंग काय अफलातून होती आणि सातत्याने उल्लेख करतो की जोपर्यंत इथं मात्र चिराग माळी खेळपट्टीवर राहील तोपर्यंत निश्चित मात्र विजय सुनिश्चित असेल राणा संघाचं. अजून सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण इथून 12 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर विकेट जर प्राप्त केला मात्र शिलमाता वडा संघ पलटून वार करू शकतोय पण चिरागच्या बॅटमधून निघणार हा दुसरा षटकार आणि व्यक्तिगत जर पाहिला आपण आता मात्र तो 15 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 6 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय चिराग माळी यांनी. 5 चेंडू 12 असं समीकरण. एक धमाकेदार फटका पाहिला आपण फ्लिकच्या फटकेच्या माध्यमातून मड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरतून दूर निघून गेला होता. 6 धावेसाठी षटकार. थोडासा सामना पाहतोय आपण राणा संघाकडे झुकताना इथं मात्र पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे षटकार आलाय. गोलंदाज वैभव सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज चिराग माळी. 5 चेंडू 12 असं समीकरण. सामना जिंकण्यासाठी राणा संघाला एका विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र वळ संघाला. यास्पता फोर्सिंग फटका सुरेख अफलातून अजून एक ठोकलाय इथं मात्र इशारा करतोय पाचे षटकार. सर्वात चांगला फटका याला म्हणता येईल ज्या प्रकारे फोर्स केला होता आणि फोर्स फटका खेळताना तुमच्यात मनगटामध्ये ताकद किती आहे याचा अंदाजा लावणं कठीण आहे. ताकद पण होती, टायमिंग पण होती आणि अफलातून दूर असा एक ठोकलाय षटकार आणि जवळपास सामना पूर्णपणे आता मात्र राणा संघाच्या बाजूने झोकताना पाहतोय. इथून चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी धाव बनवायला लागेल 6. 2 चेंडूमध्ये सामना इथं मात्र राणा संघाच्या बाजूने आणि या चेंडूवर सामना फिनिश करेल काय इथं मात्र चिराग माळी की मात्र गोलंदाज हा विकेट प्राप्त करून परत एक संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल. 6 धावेची आवश्यकता आहे. चिराग माळी नावाचा फलंदाज इथं मात्र अतिशय धमाकेदार डाव साकारतोय. त्याच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा आणि लागोपाठ दुसरा षटकार. षटकाराची हॅट्रिक पूर्ण करेल का आणि एवढं सोपं नसतंय या मैदानावर की लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणं. अजून कुठल्या प्रकारे हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आज सकाळपासून गवळीसर पाहतोय आपण. पण पहिला फलंदाज ठरेल काय षटकाराची हॅट्रिक आणि विजय साजरा करण्यासाठी सुद्धा 6 धावेची आवश्यकता आहे. वैभव महागडं षटक हाताळताना पाहतोय आपण. ज्या प्रकारची अपेक्षा होती की 19 धावा रोखायच्या आहेत पण इथं मात्र चिराग नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. यावेळेस सफल जास्त झाला होता. बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये अतिशय सुरेख चेंडू. अजून सामना संपला नाही. वैभव सांगतो की माझी लाईन मी निवडलेली आहे. बीट करतोय फलंदाजाला. 3 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. शिलमाता वळ विपक्ष फलंदाजी करणारा संघ जो आहे विलासमूर्ती रानाळा संघ. ग्रामीण क्रिकेटमध्ये फायटर संघ म्हणून ज्याची ओळख सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आणि का उल्लेख करतोय याचं उत्तम उदाहरण पेश करताना परत या सामन्यामध्ये चिराग अँड कंपनी याच पाठा टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळाला. फक्त 1 धाव इथं मात्र आणि आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका जमेची बाजू असेल की चिराग माळी नॉन स्ट्राईकला गेलाय आणि आता मात्र 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे 2 चेंडू तय करेल पण इथं मात्र निश्चित 2 षटकार देण्यात मात्र चांगला कमबॅक करतोय. एक निर्धाव आणि पुढचा चेंडू सिंगल खेळण्यासाठी मजबूर करतोय. 2 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या 5 धावा करणं गरजेचं राहील राहणार संघाला. जर सामना इथं मात्र टाय झाला तर जो क्षेत्ररक्षण करत आहे संघ तो मात्र विजय होईल. म्हणजे बेनिफिट ऑफ प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथं मात्र आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू 5 असं समीकरण. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. यावर विकेट किंवा आता सिंगल हे पाहायचंय. वैभव छान वापसी करताना उत्साह वाढवताना प्रत्येक खेळाडू शिलमाता व संघाचे युवा गोलंदाज वैभव यांचं. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहतोय आपण.
पंचांनी अंतिम राहील. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय राहील. आयोजकाचं असं व्यक्तिगत मत आहे. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. हे बघा चिराग माळी आयोजकाच्या माध्यमातून असा रिव्ह्यू काही नाही आपल्याला. तर अतिशय चांगला चेंडू टाकला गेला वैभवच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 2 षटकार. त्यानंतर मात्र काय अव्वलातून कामगिरी पाहतोय आपण गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. आता मात्र एका चेंडूवर सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. आणि एका क्षणी वाटलं होतं की जेव्हा 2 षटकार ठोकल्या गेले सामना सहज जिंकून देईल, पण जिनके हो इरादे बुलंद उनके हौसले बुलंद होते. हे पाहायला आपण वैभव यांनी सांगितलं 2 जरी ठोकले असतील पण माझ्या क्षमता आहे माझ्या संघाला वापसी करून देण्यासाठी, आणि त्या गोष्टीवर मात्र खरं उतरताना पाहतोय आपण गोलंदाज वैभव. तर पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी इथं मात्र आयोजकाच्या माध्यमातून आमचे जे पंच आहेत त्यांना सूचना आहे की तुम्ही जो निर्णय दिला त्यावर चर्चा करणं गरजेचं नाहीये, कारण की रिव्ह्यू नाही आपल्या जवळचा. आयोजक आम्हाला म्हणतात. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण आता मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात की अजून 5 धावेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे.
त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. येस, पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शिळमता वर्ल्ड संघाने. येस, या ठिकाणी धावा जी असणार आहे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. काही वेळासाठी सामना थांबलेला होता. जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय. त्याचबरोबर युट्यूबवरनं खास जे स्पर्धा पाहत आहेत त्यांची सुद्धा दिलगिरी. सामना थोड्या वेळासाठी थांबलेला होता. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. षटक हाताळण्यासाठी वैभव आणि खेळण्यासाठी सज्ज होईल देवेश. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. याला मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला टॅप केलेला आहे. चेंडू जातोय पॉइंट कडे, डीप कव्हरला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार, चौकार. कंपल्सरी आहे. स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 धाव जिंकण्यासाठी आवश्यक आहे ती. देवेश पंचांकडे जातोय आणि लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. जयदुर्गा सुरई ए संघ कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जयदुर्गा सुरई ए कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये, कारण लगेचच टॉस होईल. त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. पहिल्यांदा टॉस, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 1 धाव. अमरेला फील्ड, छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र फटका खेळलेला आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आणि याचबरोबर विलासपूर राहणार संघ या ठिकाणी टॉस होईल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.